तर मित्रांनो, आपण ऑप्शन ट्रेडिंग सीरीज चेकआउट करतोय आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा ऑप्शन ट्रेडिंग काय असतं, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, एक्झॅक्टली काय करायचं असतं, त्या गोष्टी आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. जर का तुम्ही बघितला नसाल, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ओके. आता आपण बघू ऑप्शन ट्रेडिंग पार्ट 2 मध्ये, की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण वापर करायचा आहे. ऑप्शन चेन काय असतं, त्याला आपण कशाप्रकारे यूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये ऑप्शन चेनमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायला भेटतात. तर त्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू ऑप्शन चेन. जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे, तर आपल्याला ऑप्शन चेन माहिती असणं गरजेचं आहे आणि ऑप्शन चेन आपण कसं बघू शकतो, तर बेसिकली NSEचं वेबसाईट आहे. NSE.com वरती तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही BSEवरती पण चेकआउट करू शकता ऑप्शन चेन. हे 2 वेबसाईट तर आहेत. त्यासोबत तुम्हाला जर का वेगळ्या प्रायव्हेट वेबसाईट जर का पाहिजे असेल, तर सेन्सिबल ही पण एक वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे ऑप्शन चेन बघायला भेटते. अजून खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर ऑप्स्ट्रा, ऑप्शन एनालिटिकल ही पण एक वेबसाईट आहे. त्यानंतरनं निफ्टी ट्रेडर डॉट इन नावाची पण एक वेबसाईट आहे. असं खूप साऱ्या वेबसाईट आहेत. बट सध्या आपल्याला ज्या गरजेचं आहे, ती गरजेची वेबसाईट आपण बघू. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपल्याला बघायचं आहे NSEवरती NSE ऑप्शन चेन. तर हे आपल्याला सर्च करायचं आहे Googleला. Google ब्राउझरला आपल्याला सर्च करायचं आहे NSE ऑप्शन, जी पण वेबसाईट आहे. कधी-कधी डायरेक्टली ऑप्शन चेंजची वेबसाईट आहे. कधी-कधी NSEची ओरिजिनल वेबसाईट आहे. ते काही हरकत नाही. मार्केट डेटावरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते दिसतात ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेनवरती आलो, तर तुम्हाला असं काहीतरी लांब-लचक काहीतरी मल्टिपल नंबर दिसतात आणि बघताना ह्याला वाटतं की काहीतरी अवघड आहे, कॉम्प्लिकेटेड आहे असं डेटा वाटतं, पण एकदम सोपा डेटा आहे. ओके. एकदम म्हणजे एकदम सोपा आहे. काही पण अवघड नाही आहे याच्यामध्ये. फक्त बघायची मेथड वेगळी आहे. बघायचा नजरिया वेगळा आहे. जर आपण ह्याला चांगल्या नजरियानं बघितला, तर हे खूप ईझी आहे. तर स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये जे पण पॉइंट्स आहेत, स्टेप बाय स्टेप जे आपल्याला गरजेचे आहेत, ते आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे स्ट्राईक प्राईस. त्याच्याखाली स्पॉट प्राईस. आता स्पॉट प्राईसचा अर्थ काय आपण बघू. थोडक्यामध्ये स्पॉट म्हणजे काय असतं, एखादी जागा, एखादा ठिकाण, त्याला आपण बोलतो स्पॉट आणि त्या ठिकाणावरची जी प्राईस आहे, त्या ठिकाणावरची जी प्राईस आहे त्याला बोललं जातं स्पॉट प्राईस. फॉर एक्झाम्पल, आत्ता जी निफ्टी आहे, ही निफ्टी आता आहे आपली 25,410 ला. तर 25,410 जी त्याची लास्ट ट्रेडेड प्राईस आहे किंवा ती ज्याची करंट मार्केट प्राईस आहे, त्याला बोललं जातं निफ्टीची स्पॉट प्राईस. आता स्पॉट प्राईस तर कळाला असेल, की स्पॉट प्राईसचा अर्थ काय, की जी करंट मार्केट प्राईस असते, जी चालूची प्राईस आहे किंवा जी लास्ट ट्रेडेड प्राईस आहे, त्या प्राईसला बोलतो स्पॉट प्राईस. आता स्पॉट प्राईसवरून स्ट्राईक प्राईस कन्सिडर केली जाते. तर स्ट्राईक प्राईसचा अर्थ काय आहे, तर स्ट्राईक प्राईस सोप्या भाषेत बघायला गेलो, तर स्टँडर्ड प्राईस असतात आणि स्टँडर्ड प्राईस एक पिरियड ऑफ रोटेशनने चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, निफ्टीसाठी जर का आपण बघायला गेलो, तर निफ्टीसाठी 50चं एक स्टँडर्ड रोटेशन आहे. म्हणजे 25,410 ला जर का मार्केट असेल, म्हणजेच निफ्टी 25,410 ला आहे, याचा अर्थ स्पॉट प्राईस आहे 25,410. तर ह्याच्या जवळचे जे स्टँडर्ड नंबर असणार आहे, तो असणार आहे 25,400, 25,450, 25,400, सॉरी 350, 400 झालं ऑलरेडी, 350, 25,300 सो ऑन. ओके. म्हणजेच काय, की स्ट्राईक प्राईसचा अर्थ काय आहे, की स्टँडर्ड नंबर ऑफ प्राइजेस, जे की निफ्टीमध्ये 50चं रोटेशन आहे, सेन्सेक्समध्ये 100चं रोटेशन आहे, बँक निफ्टीमध्ये 100चं रोटेशन आहे. ओके. आणि जे पण इंडेक्स असतील, ज्यामध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग केलं जाते, त्यामध्ये प्रत्येकाचं ते रोटेशन हे वेगवेगळं आहे. आता हे जर का स्टार्टिंगला माहिती नसेल, तर आपण इथं बघू शकतो, काही अडचण नाही आहे. ह्या दोघांच्यामध्ये आहे स्ट्राईक, ह्याला बोललं जाते स्ट्राईक प्राईस. इथं जर का बघायला गेलो, तर 25,750, त्याच्यावरती 25,700, त्याच्यावरती 25,650, म्हणजे 50चा डिफरन्स आहे. जर का आपण थोडक्यात, इथं तुम्हाला ऑप्शन चेनच्या खाली निफ्टी दिसते, म्हणजे ही ऑप्शन चेन निफ्टीची आहे. अंडरलायनिंग इंडेक्स म्हणजे स्पॉट प्राईस जर का बघायला गेलो आपण निफ्टीचा, तर निफ्टीचा स्पॉट आहे आता सध्या 25,693.70 ला.
आणि ह्याची डेट पण आहे आणि ह्याचा टाईम पण आहे. त्यानंतरनं सिलेक्ट सिम्बॉल म्हणजे जर का मला कुठल्या स्क्रिप्टमध्ये बघायचं असेल, तर त्यासाठी पण हे आपण जे पण स्क्रिप्ट फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आहेत लिस्टेड त्यांचं आपण त्याचे ऑप्शन चेन बघू शकतो. एंजल वन आहे, अपोलो टायर आहे, अपोलो हॉस्पिटल आहे, अशोक लेलंद आहे, एशियन पेंट आहे, अस्ट्राल असं वेगळे आहेत. एबीबी पण आहे. त्यानंतर एक्सपायरी डे ह्या इंडेक्सची ही तर एक्सपायरी आहे. त्या एक्सपायरीचा आपण ऑप्शन चेन बघतोय. प्रत्येक एक्सपायरीचा ऑप्शन चेन वेगवेगळा असतो. आता हे झाले कॉमन गोष्टी. त्यानंतर ह्या साईडला आहे कॉल, या साईडला आहे पुट, या दोघांच्यामध्ये आहे स्ट्राईक प्राईस आपण बघितली स्टार्टिंगला. आता स्ट्राईक प्राईसमध्ये थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतरनं आता आपण ह्याच्यामध्ये बघू, की स्ट्राईक प्राईस पहिला तर आपण कन्सेप्ट क्लिअर केला. स्ट्राईक प्राईस काय असते? स्ट्राईक प्राईसचा अर्थ आहे स्टँडर्ड प्राइजेस ज्या की स्पेसिफिक पॉइंटनी रोटेट होतात. ओके. आता त्यानंतर ह्या साईडला आस्क क्वांटिटी, आस्क बीड आणि बीड क्वांटिटी. तर हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. हे पॉइंट्स या साईडला पण आहेत. बीड क्वांटिटी, बीड, आस्क आणि आस्क क्वांटिटी हे जास्त मॅटर नाही करत आहे. आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये, की एल-टी-पी लास्ट ट्रेडेड प्राईस म्हणजे काय, की 25,750 ही स्ट्राईक प्राईस आहे. या स्ट्राईक प्राईसचा जो कॉल ऑप्शन आहे, त्या कॉल ऑप्शनची प्राईस काय रेटला चालू आहे. त्यानंतरनं 25,750 चा जो स्ट्राईक प्राईस आहे, त्या स्ट्राईक प्राईसचा पुट ऑप्शन जो आहे, त्या पुट ऑप्शनची प्राईस काय रेटला चालू आहे, ते आपण एल-टी-पीवरती बघू शकतो. ओके. आता आपल्याला कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल बेसिकली सपोज मला एच-डी-एफ-सी बँक XYZ ओके. ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पज. सपोज मला एच-डी-एफ-सी बँक नावाचा एक शेअर आहे, तो मला बाय करायचा आहे. तर मी एच-डी-एफ-सी बँकवर जाईन, डायरेक्टली बायला टच करेन, बायला क्लिक केला, तो बाय झाला. तसं सपोज निफ्टी मला वाटतं निफ्टी अपसाईडला चालला, तर मला निफ्टीमध्ये बाय करायचं आहे. तर काय बाय केलं पाहिजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये? त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार आहेत. एक आहे फ्युचर, एक आहे ऑप्शन. ऑप्शनमध्ये काय केलं पाहिजे? तर जनरली ऑप्शनमध्ये आपण स्ट्राईक प्राईसला बाय किंवा सेल करणार असतो. आता कोणत्या स्ट्राईक प्राईसला बाय किंवा सेल करायचा हा नंतरचा पार्ट आहे. फर्स्ट थिंग की स्ट्राईक प्राईसला बाय आणि सेल केलं जात आहे, ना की निफ्टीच्या ऑप्शनला बाय किंवा सेल डायरेक्टली करता येत नाही आहे. तर त्यासाठी ही ऑप्शन चेन असते. ऑप्शन चेनवरून आपल्याला करेक्ट कोणत्या स्ट्राईक प्राईसला बाय किंवा सेल करायचं आहे, तर ते समजते. ऑप्शन बायिंगसाठी थोडंसं वेगळं पार्ट आहे, ऑप्शन सेलिंगसाठी थोडासा वेगळा पार्ट आहे. आता आपण आलोय ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की स्ट्राईक प्राईस काय आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईस असतात. आपण वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसला बाय किंवा सेल करू शकतो. एक्झॅक्टली कोणती यूज करायची असते हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता सध्या आपण बघतोय ऑप्शन चेन, ज्यामध्ये बघतोय स्ट्राईक प्राईस चेकआउट केलेत. आता आपण ह्या साईडला लास्ट ट्रेडेड प्राईस पण बघितली. आता त्याच्या साईडला जो ऑप्शन आहे, हा आहे आय-व्हीचा ऑप्शन. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आय-व्ही. ओके. आता आपण बघू ह्याच्यामध्ये आय-व्ही. ह्यालाच बोललं जातंय इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. आता याचा अर्थ काय आहे, की मार्केटमध्ये काय होतंय, की मार्केटमध्ये सडनली काहीतरी न्यूज येतात किंवा कोणता तरी स्ट्राँग इव्हेंट असतात किंवा त्याच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे. मार्केट शांत आहे. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे काय, की एक्झॅक्टली कोणती पण XYZ स्ट्राईक प्राईस आहे, तर त्या स्ट्राईक प्राईसचे जे पण प्रीमियम आहेत, म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईस आहे, त्याला बोललं जाते प्रीमियम. त्या प्रीमियम एक्स्पेक्टेड असतं, की किती पॉइंटनी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आय-व्ही म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. तो एक निर्देशांक आहे, की व्होलॅटिलिटी प्रमाणात तो जो प्रीमियम आहे, तो प्रीमियमची प्राईस अप किती जाऊ शकते किंवा डाउन किती येऊ शकते. म्हणजेच काय थोडक्यात बघायला गेलो, तर आय-व्ही जेवढा जास्त होणार, तेवढ्या त्याच्या प्रीमियमचे प्राईस जे आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्होलॅटिलिटी बघायला भेटेल आणि कदाचित तो जो प्रीमियम आहे, तो खूप महाग पण असू शकतो. आय-व्ही जेवढा कमी होणार, तेवढेच त्यांचे जे प्रीमियमचे प्राइजेस आहेत, ते कमी असू शकतात. त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी कमी राहू शकते. अजून आपण थोडक्या भाषेत, सोप्या भाषेत बघायचा प्रयत्न करूया आय-व्हीला. तर आय-व्ही याच्यामध्ये जवळपास दिसतो आपला 7.78 किंवा याच्यामध्ये दिसतो 8.18. तर याचा अर्थ असा आहे, की ह्याच्यामध्ये आत्ता सध्या ह्या स्ट्राईक प्राईसमध्ये जास्त व्होलॅटिलिटी नाही आहे. आता ते नंबर कशावर डिपेंड आहे, तर जनरली कोणतं तर इलेक्शनचा रिझल्ट आला असणार, ओके, लोकसभेचा किंवा याच्यामध्ये बजेट डे असेल किंवा आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसी असेल, तर ह्याला एवढा इम्पॅक्ट नाही होत आहे. पण मोस्टली बजेट डेच्या टाईमला किंवा इलेक्शनचा रिझल्ट जो असेल त्या टायमिंगला हा जो आय-व्ही आहे निफ्टीचा, हा 20 पर्यंत जाऊ शकतो, हा 28 पर्यंत जाऊ शकतो, 30 पर्यंत पण जाऊ शकतो, 40 पर्यंत पण जाऊ शकतो. काही सांगू शकत नाही. तर हे वाढू पण शकतंय, हे कमी पण होऊ शकतंय. जर का आय-व्ही वाढला,
तर व्होलॅटिलिटी वाढली म्हणजेच ऑप्शनमध्ये तुम्हाला असं बघता येईल, की आपण जस्ट बघितलं आत्ता प्राईस ₹90 दिसते आणि सडनली ती झाली ₹100, सडनली झाली ₹110, सडनली झाली ₹80. म्हणजे हे अप अँड डाऊन जे आहेत ना, जेवढा आय-व्ही जास्त असणार, तेवढे हे अप अँड डाऊन जास्त असणार. जेवढा हा आय-व्ही कमी असणार, तेवढे अप अँड डाऊन कमी असणार. सोप्या भाषेमध्ये असं तुम्ही कन्सिडर करू शकता, की जेवढा आय-व्हीचा नंबर मोठा असणार, त्याच्या साईडला जो नंबर आहे लास्ट डेट प्राईस हे पण महाग असू शकतंय आणि त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी तुम्हाला जास्त बघायला भेटेल. अप अँड डाऊन तुम्हाला जास्त बघायला भेटेल. ते ऑप्शन बायरसाठी खूप चांगलं असतं. आता आय-व्ही वाढतो ती चांगली गोष्ट आहे, पण आय-व्ही जर का डिक्रीज होत गेला, म्हणजे स्टार्टिंग मॉर्निंगला आय-व्ही तुमचा 10 आहे, नंतर 12 झाला, नंतर 14 झाला, 16 झाला, तर हे चांगली गोष्ट असते ऑप्शन बायरसाठी. कारण ऑप्शन बायरला मोमेंटम लागते आणि ते जर का डिक्रीज होत गेला, सपोज 30 आय-व्ही आहे, त्यानंतर 25 झाला, 20 झाला, 18 झाला, 10 झाला, 7 झाला, 8 झाला. ओके. तर हे जर का डिक्रीज होत गेला, आय-व्ही जर का डिक्रीज होत गेला, तर असं एक्स्पेक्टेशन असते की व्होलॅटिलिटी कमी होत चालली. व्होलॅटिलिटी कमी होत चालली, तर प्रीमियम मेल्ट होत चाललेत. प्रीमियम फास्ट मेल्ट होत चाललेत. मग ते कंडिशन थोडीशी ऑप्शन सेलरच्या फेवरला असते. तर हे तुम्ही जास्त प्रॅक्टिकल एक्झाम्पलला बघू शकता. आत्ता सध्या 8 आय-व्ही आहे. हा आय-व्ही सपोज जर का वाढत गेला असेल, तर ह्याचं प्राईस पण थोडीशी कदाचित वाढू शकते. सोबत व्होलॅटिलिटी पण वाढणार. सपोज हे डिक्रीज होत गेला, तर समजा की ह्याच्यामध्ये प्राईस जरा कमी होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन अजून कमी रेटला भेटतील आणि व्होलॅटिलिटी पण त्याच्यामध्ये कमी होईल. आता व्होलॅटिलिटी कमी झाली, तर ऑप्शन बायरसाठी डेंजर गोष्ट आहे. ओके. तर आय-व्ही खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तर ह्याला तुम्ही जरा जास्त फोकस ठेवू शकता. ओके. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघूया व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? किती क्वांटिटी, नंबर ऑफ क्वांटिटी किती ट्रेड होत चालले आहेत स्पेसिफिक स्ट्राईक प्राईसमध्ये. आता याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये आपल्याला बघायची गरज नाही आहे. ऑप्शन चेन जनरली आपल्यापर्यंत पोहोचायला 5 मिनिटं लागते किंवा 4 ते 3 मिनिटं लागतात आणि तोपर्यंत खूप सारे मोमेंटम येऊन गेलेला असतात. त्याच्यामुळं थोडं ह्याला 100% ट्रस्ट ठेवणं चुकीचं होऊ शकतं. मी त्याला थोडंसं कमी वेटेज देतो. बाकी माझ्याकडे जी कन्सेप्ट आहे, जी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यावरती आपला फोकस जास्त असतो. प्राईस ॲक्शनचा कन्सेप्ट आहे आणि तो जो कन्सेप्ट आहे म्हणजे हा वाला ज्यामध्ये जर का तुम्हाला स्टॉक मार्केट इन डिटेलमध्ये जर का शिकायचं असेल, तर फ्री ऑफ कॉस्ट असेल किंवा पेडमध्ये असेल, बोथ सर्व्हिस आर अवेलेबल. तुम्ही एकदा WhatsApp करा. तुम्हाला ह्या दोघांच्यामधला डिफरन्स पण समजेल आणि कोणते टॉपिक आहेत ते पण समजून जातील. ओके. तर सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये जर का पाहिजे असेल, तर तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल. आता याच्यामध्ये जस्ट आपण बघतोय की आय-व्ही झाला, व्हॉल्यूम झाला. आता आपण बघूया ओपन इंटरेस्ट काय आहे? आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं, की त्या स्पेसिफिक स्ट्राईक प्राईसवरती किती नंबर ऑफ इंटरेस्टेड पीपल अवेलेबल आहेत. आता ह्याच्यामध्ये बघायला गेला तर 25,800ला 1,68,838चा ओपन इंटरेस्ट आहे. आता कॉल ऑप्शनसाठी एवढा ओपन इंटरेस्ट या साईडला आहे. म्हणजेच की सगळ्यात जास्त लोकांचा ओपन इंटरेस्ट आहे 25,800ला. सोबत जर का आपण ह्या साईडला बघायला गेलो, तर पुट साईडला एवढा मोठा नंबर समथिंग इथे यायला लागला, जो की 25,600ला आहे, जिकडे पुटमध्ये 1,54,762चा ओपन इंटरेस्ट आहे. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, की सोप्या भाषेमध्ये आपण जर का बघायला गेलो, फॉर एक्झाम्पल एखादी XYZ प्राईस आहे. त्या प्राईसवरती असलेला लोकांचा नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट. आता ऑप्शन चेन जी आहे, ही जनरली असं कन्सिडर केलं जातं, की ती सेलर ओके. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आपण पोझिशन आहेत, ह्या मॅक्सिमम पोझिशन सेलिंग साइडच्या बनल्या आहेत, असं कन्सिडर केलं जातं. असं कुठं पण नाही आहे, की हे फक्त सेलरचं आहे किंवा हे फक्त बायरचे पोझिशन्स दाखवते, असं कुठं नाही आहे. त्याच्यामध्ये ओपन पोझिशन म्हणजे ती पोझिशन अजून ती डील अजून कंप्लीट झाली नाही आहे. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल हा एक प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला ज्याचा प्लॉट आहे, तो त्याला सेल करणार आहे आणि दुसरा पर्सन त्याला बाय करणार आहे. म्हणजे हा ह्याला सेलला देणार आहे आणि हा त्याला खरेदी करणार आहे. तर ह्या दोघांच्यामध्ये एक डील ते केलं जातंय. त्या डीलला बोलतो आपण ह्याच्यामध्ये ओपन पोझिशन. क्लोज पोझिशन म्हणजे काय, की ह्या बायरने म्हणजे ज्याचा हा प्लॉट होता, सॉरी ह्या सेलरने ज्याचा हा प्लॉट होता, त्यानं ह्याला सेल केला आणि ह्यानं त्याला बाय केल्यावरती पैसे दिला आणि ह्यानं त्याला जागा दिला. म्हणजे ती पोझिशन काय झाली, क्लोज झाली. त्याला आपण बोलतो चेंज इन OI, चेंज इन ओपन पोझिशन. त्या पोझिशन चेंज होत गेल्या. पहिल्यांदा ओपन पोझिशन म्हणजे काय? नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? नंबर ऑफ ओपन पोझिशन. चेंज इन OI म्हणजे काय? नंबर ऑफ चेंज इन ओपन पोझिशन. ज्या पोझिशन चेंज झालेल्या आहेत. ओके. म्हणजे त्यानंतर डील म्हणजे क्लोज झाला असं तुम्ही बोलू शकता. आता याच्यामध्ये बघायला गेलो आपण
की ऑप्शन चेन ही कशावरती डिपेंड असते असं कन्सिडर केलं जातं, की ऑप्शन चेन जनरली ऑप्शन सेलर लोकांची आहे असं कन्सिडर केलं जातं. मग जर का आपण बघायला गेलो तर सीईला आपण जर का सेल केला म्हणजेच आपण कॉलला सेल केला, तर कॉल सेलचा अर्थ काय आहे, की मार्केट डायरेक्शन डाउन साइडला जाऊ शकते. पुट सेल म्हणजे काय असतो? पुट सेल म्हणजे काय? तर मार्केट जे आहे हे अपसाइडला जाऊ शकतं. पण एक्झॅक्ट कुठून? एक्झॅक्ट कुठून? तर ते आपल्याला समजतं स्ट्राईक प्राईजवरून. स्ट्राईक प्राईजवरून काय समजतंय, की बिग प्लेयर्स ओके, बिग प्लेयर्सची कुठे सगळ्यात जास्त ओपन पोझिशन आहे, कुठे सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला समजतंय, की निफ्टीमध्ये स्ट्राँग सपोर्ट कुठे यायला आणि स्ट्राँग रेझिस्टन्स कुठे यायला. पण लक्षात ठेवा हा नंबर बदलतो, पर सेकंदला बदलतो आणि आपल्यापर्यंत पोहोचायला 3 ते 5 मिनिटं डिले असतोय. पण अंदाज आपण घेऊ शकतो. ओके. तर अंदाज आपण त्यावरती घेऊ शकतो. आता जर का आपण बघायला गेलो सोप्या भाषेमध्ये 25,000 25,800 ला आपण अंदाज पकडूया कॉल सेलचा ओपन इंटरेस्ट होता 1,60,000 समथिंग ओके. आणि 25,600 ला पुट सेल आहे 1,53,000 समथिंग. आता सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे? कॉल साइडला का पुट साइडला? तर सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे कॉल साइडला. आता कॉल सेलचा अर्थ काय असतोय? मार्केट डायरेक्शन डाउन म्हणजे 25,800 इथे यायला. 25,600 इथे यायला आणि ह्या दोघांच्या मध्ये आता मार्केट आहे. मार्केट समथिंग 25,670 च्या आसपास सपोज आहे. तर 25,600 काय झाला मार्केटसाठी स्ट्राँग सपोर्ट आणि 25,800 काय झाला मार्केटसाठी स्ट्राँग रेझिस्टन्स. तर हा नंबर बदलू पण शकतोय. जेवढे जास्त नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट आहे, इमॅजिन करा की मार्केट इथं गेलं, कन्सॉलिडेशन करून हे ब्रेक केलं किंवा डायरेक्टली वरती गेलं, वरती तो ओपन झालं आणि वर चाललं. तर हे सगळे जे पण कॉल सेलर आहेत, ते त्यांचे पोझिशन चेंज करतील आणि त्यामुळं इथे एक तुम्हाला चांगला इम्पॅक्ट बघायला भेटू शकतोय. व्हाईस वर्सा सपोज मार्केट डाऊन यायला लागलं, हे लेव्हल जर का ब्रेक केलं, सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट इथं होता आणि हे सगळे त्यांचे पोझिशन चेंज करतील आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरून शार्प डाउन साइडला जाऊ शकते. तर साइड वेव्ह किंवा डाउन साइडला पण जाऊ शकतो. तो पार्ट वेगळा आहे. तो तुम्हाला त्यामध्ये क्लासमध्ये डायरेक्टली डिस्कस करतो. बट इथं सपोज एवढंच आहे याच्यामध्ये, की ऑप्शन चेनवरून आपल्याला मेजॉरिटी नंबर ऑफ स्ट्राँग सपोर्ट, नंबर ऑफ स्ट्राँग रेझिस्टन्स कुठं त्यांचे पोझिशन चेंज होत चालले आहेत. मग चेंज ॲडिशन होत चाललाय का चेंज मायनस होत चाललाय ते पण समजेल. म्हणजे मार्केटचा थोडक्यात मार्केटचा अंदाज काय आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये समजतो. आता आपण थोडंसं निफ्टी जर का आपण बघायला गेलो चार्टवरती, तर निफ्टीला जर का बघितल्यानंतर काय समजतं आपल्याला? ओके, थोडंसं कचरा काढून टाकू. ओके, ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये 2 लेव्हल घेतले. ऑप्शन चेनवरून आपल्याला समजले 25,800 ह्याच्यामध्ये एक स्ट्राँग रेझिस्टन्स लागायला आणि 25,600 ज्यामध्ये स्ट्राँग सपोर्ट यायला. हे कुठून कळालं? हे ऑप्शन चेनवरून कळालं. तर 25,800 ला सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आला तर समथिंग 26,000 जो की सायकॉलॉजिकल नंबर आहे. म्हणजे राउंड फिगर नंबर जे असतात त्याला बोलतो आपण सायकॉलॉजिकल नंबर. हे खूप इम्पोर्टंट असतं. त्यानंतर 25,500 ला किती आहे? 1,84,000 ओके. तर जनरली सायकॉलॉजिकल नंबरपाशी ओपन इंटरेस्ट खूप जास्त असतात आणि त्याच्या खाली किंवा त्याच्यावरती पण एकदा क्रॉस चेक करायचं की तिथं कुठं जास्त ओपन इंटरेस्ट यायलेत. तर सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट यायलेत जवळपास 25,600 ला 1,54,000 लेटेस्टमध्ये आणि सगळ्यात स्ट्राँग आहे 25,500 म्हणजे मंडेसाठीचे 2 लेव्हल आपल्याजवळ आलेत. पहिला लेव्हल आला 25,600 तर आहे, पण त्याच्या खाली कोणता आहे? 25,500 आणि 26,000 ची एक रेंज आहे. तर एक्स्पेक्ट करत आहेत बिग प्लेयर्स, की मार्केट अपकमिंग वीकसाठी ह्या मोठ्या झोनच्या मध्ये राहायचे चान्सेस खूप आणि खूप जास्त आहेत. तर हे कशावरून कळलं? तर हे समजलं आपल्याला ऑप्शन चेनवरून. आता हे बदलू शकते. कसं बदलू शकते? तर सगळ्यात जास्त कॉल सेलर इथे आहेत. सगळ्यात जास्त पुट सेलर इथे आहेत. इमॅजिन करा मार्केट डाऊन झाला. मार्केट डाऊन आलं, कन्सॉलिडेशन केलं आणि तुटला. तुटला आणि खाली जायला लागला. तर जेवढे पण इथं पुट सेलर होते, ते त्यांना लॉस व्हायला चालू झाला. कारण की पुट सेल केला याचा अर्थ मार्केट वर जायला पाहिजे, पण मार्केट त्यांच्या अगेन्स्ट जायला मग त्यांना लॉस व्हायला. मग ते त्यांचा जो लॉस आहे तो
चेंज करते त्यांची पोझिशन. त्याच्यामुळे मार्केट इथून शार्प डाऊन पण येऊ शकतं. तसंच व्हाईस वर्सा फॉर एक्झाम्पल अपकमिंग मंडे, ट्यूसडेमध्ये मार्केट वरती गेलं, कन्सॉलिडेशन करून तोडलं, सस्टेन झालं, वरती चाललंय. तर इथून एक शार्प रॅली पण बघायला भेटू शकते. का बघायला भेटू शकते? बिकॉज ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे सेलिंग साइडला. मग ते पोझिशन ते लोकं पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि तिथून पोझिशन ते चेंज झाले, तर मग मार्केटचं डायरेक्शन चेंज होऊ शकते किंवा मोस्ट ऑफ टाईम असं बघायला भेटतंय, की जिथं की सगळ्यात जास्त सायकॉलॉजिकल नंबर आहे, ओपन इंटरेस्ट पण सगळ्यात जास्त आहे, तिथे तुम्हाला जनरली फेक ब्रेकआउट बघायला भेटेल. म्हणजे मुद्दामून ह्याला ब्रेकआउट दाखवला जातोय आणि हा फेक होतो आणि शार्प डाउन साइड येते. सिमिलरली इकडनं पण मार्केट जर का बघाल आता हे जनरली ह्याच्यामध्ये इकडं कॉल साइड ओपन इंटरेस्ट जास्त आहे. पुट साइडला काही एवढा जास्त ओपन इंटरेस्ट नाही आहे. पण सपोज पुट साइडला जास्त ओपन इंटरेस्ट असता, तर हे जर का खाली येऊन तुटलं असतं आणि इथं फेक ब्रेकआउट व्हायचे चान्सेस खूप आणि खूप जास्त असू शकतात. आता हे डेटा बदलत असतोय, तर तुम्ही त्या टायमिंगला चेक करू शकता. आता धनमध्ये अजून एक फीचर आहे. ओके. तर त्यासाठी तुम्हाला धनवरती अकाउंट ओपन करावं लागेल आणि जर का बघायला गेला ओआय प्रोफाईल हे जर का तुम्ही बघायला गेला, हे तुम्हाला चार्ट प्लस ओपन इंटरेस्ट दाखवतंय डायरेक्टली. तर हे इथं समजतंय आपल्याला, की 25,250ला पुट ओआय सगळ्यात जास्त आहे. म्हणजे पुट सेलिंग सगळ्यात जास्त आहे. म्हणजे इथं स्ट्राँग सपोर्ट आहे. सिमिलरली जर का बघायला गेला, तर इकडे यायला आपल्याला 26,000ला तेच ऑप्शनमध्ये जे डेटा आहे तोच तुम्हाला इकडे बघायला भेटतो. फक्त हा शॉर्टकट झाला. शॉर्टकट म्हणजे काय, की लगेच इथे क्लिक केलं, इथे तुम्हाला डेटा बघायला भेटतोय आणि ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स गोष्ट काय आहे, की समजते की नेमका कुठला ओपन इंटरेस्ट सगळीकडे जास्त आहे. हा बदलत जातो. पण इथं समजते, की इथं मोठं लाल इमारत आहे. तर याचा अर्थ असा आहे, की इथं मार्केट गेला, की हा रेझिस्टन्स फेस करू शकतो. इकडे मार्केट आला, तर हा सपोर्ट फेस करू शकतो. ओके. तर इथे यायला जवळपास 25,250ला, हा 25,400ला यायला, 25,500ला पण यायला दिसतोय इथं. ओके. तर हे झाले सगळ्या गोष्टी. आता हे बघितलं आपण ऑप्शन चेनमध्ये चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे हा बदलत कसा चालला हे तुम्ही लाईव्ह मार्केटला बघा. लाईव्ह मार्केटला हा नंबर जर का सपोज कमी-कमी होत चालला, म्हणजे कॉल ऑप्शन जेवढे जास्त सेल याचा अर्थ निगेटिव्ह, पण जेवढे जास्त कमी झाला, तर त्याचा अर्थ पॉझिटिव्ह झाला. व्हाईस वर्सा पुट ऑप्शन जेवढे जास्त सेल म्हणजे पॉझिटिव्ह, पण तो जर का वाढत गेला, तर अजून पॉझिटिव्ह. जर का कमी होत गेला, तर ते निगेटिव्ह होत असते. ओके. ह्याला थोडंसं ऑप्शन बायिंगच्या अपोझिट जर का डोक्यात गेला, ऑप्शन बायिंग म्हणजे कसं असतं, की मार्केट वर चाललं कॉल बाय करतं, मार्केट डाऊन आलं पुट बाय करतो. तर त्याच्या उलटं डोक्यात ठेवायचं म्हणजे पटकन समजतं. जर का तुम्ही ते ऑप्शन बायिंगच्या डोक्यात ठेवला, थोडंसं समजायला डिफिकल्ट जाऊ शकतं. बाकी आय-व्ही आणि इंडायव्हिक्सवरती आपण अजून एक वेगळ्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ करू. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन ग्रीक काय असतं, त्यामध्ये आय-व्हीचा इम्पॉर्टन्स किंवा इंडायव्हिक्सचा इम्पॉर्टन्स आणि त्यानंतरनं बाकीचा डेल्टा, थिटा, गॅमा, वेगा हे वाले पण पॉइंट आहेत. ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करा. जर का तुम्हाला कोणत्या वेगळ्या टॉपिकला व्हिडिओ पाहिजे असेल तर. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.